नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। कायद्याचा गैरवापर करून पत्नीकडून पतीचा भयंकर विश्वासघात। वासिफ हा आपली पत्नी अमीना बेगम सोबत आनंदी जीवन जगत होता। वासिफ हा उच्च शिक्षित उद्योगपती होता। शानदार बंगला, थार सारखी महागडी कार त्याच्याकडे होती। भरपूर पैसा, सगळी सुख वासिफच्या घरात होती। पण 2022 पासून वासिफची पत्नी अमीना बेगमची वागणूक खूप बदलली होती। कारण ती नसताना वासिफ सोबत भांडत होती, वासिफला दूर ठेवत होती, मला फारकत पाहिजे असा हट्ट करत होती। पण वासिफ हा उच्च शिक्षित होता, समाजात त्याची इज्जत होती, त्यामुळे तो पत्नी देत असलेला त्रास सहन करत होता। तर अमीना बेगमला नवऱ्यापासून सुटका पाहिजे होती। नवऱ्यापासून कसं मुक्त व्हावं या विचारात ती असतानाच टीव्हीवर एक बातमी सुरू झाली। गोरक्षकांनी कसाई यांना पकडून जोरदार मारहाण केली। ती बातमी बघून अमीना बेगम खुश झाली। 4 दिवसानंतर अचानक पोलीस वासिफच्या घरी आले आणि पोलिसांनी वासिफला पकडून तुझी कार दाखव अशी मागणी केली। वासिफनं चावी घेतली आणि त्यानं कारची डिग्गी उघडली तेव्हा कारच्या डिग्गीमध्ये गोमांस ठेवलेलं होतं। गोमांस बघून पोलिसांसोबत असलेले बजरंग दल कार्यकर्ते आक्रमक झाले। वासिफ शपथ घेऊन सांगत होता की हे गोमांस मी आणलेलं नाहीये आणि मला याबद्दल काहीच माहिती नाही। पण पोलीस आणि बजरंग दल कार्यकर्ते त्याचं काही ऐकून घेत नव्हते। पोलिसांनी वासिफवर गुन्हा दाखल केला, कार जप्त केली आणि वासिफला तुरुंगात टाकलं। वासिफ तुरुंगात गेल्यानं त्याचे आई वडील, भाऊ आणि नातलग प्रचंड दबावाखाली होते। सुमारे महिन्याभरानंतर वासिफला जामीन मिळाला। आपल्या कारमध्ये गोमांस आलं कसं या विचारात वासिफ असतानाच पुन्हा पोलिसांनी त्याला पकडलं। बजरंग दल कार्यकर्ते देखील सोबत होते। यावेळी देखील वासिफच्या गाडीमध्ये गोमांस मिळून आलं। पुन्हा तीच परिस्थिती होती। पण यावेळी पोलिसांनी थोडा विचार केला की ज्या व्यक्तीला आपण काही दिवसांपूर्वी अटक केली होती तो व्यक्ती इतक्या लवकर गाडीमध्ये गोमांस ठेवणार नाही। हा विचार करून पोलीस वासिफच्या घराजवळील सीसीटीव्ही चेक केले तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। कारण खरोखरच वासिफचा गाडीमध्ये गोमांस ठेवण्याचा काहीच संबंध नव्हता। एक तरुण आणि एक महिला गाडीजवळ येते, गाडीची डिग्गी उघडते आणि त्यामध्ये काही साहित्य ठेवून गाडी पुन्हा लॉक करते। पोलीस वासिफला तो सीसीटीव्ही फुटेज दाखवतात। फुटेज बघून वासिफला घाम फुटतो, कारण सीसीटीव्ही मध्ये ती महिला दुसरी तिसरी कुणी नसून त्याची पत्नी अमीना बेगम होती। तो पोलिसांना सांगतो, साहेब ही तर माझी पत्नी आहे। आता मात्र काय ते पोलीस समजतात आणि वासिफकडून त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर घेतात आणि त्या नंबरची डिटेल काढतात। तेव्हा ती एक नंबरवर तासनतास बोलत असल्याचं समोर येते। तो नंबर असतो अमान नामक व्यक्तीचा। वेळ न घालवता पोलीस अमानला ताब्यात घेतात आणि तपास सुरू करतात। तपासात समोर येतं की अमीना आणि अमान या दोघांची इन्स्टावरून ओळख होती। अमीना अमान करता वेडी होती। अमान सोबत कायमच राहण्याकरता ती नवऱ्याचा छळ करते, फारकत मागते। पण वासिफ तिच्या छळण्यावर आणि फारकत मागण्यावर लक्ष देत नसल्यानं ती त्रस्त होती आणि अमान सोबत मिळून नवऱ्याला कसं संपवायचा याचा विचार करते। अशात बजरंग दलाचे लोक गौहत्या प्रकरणात मारतात। 1-2 कसायांचे जीव देखील गेलेले आहेत। हे बघून तिला वाटतं आपण पण आपल्या नवऱ्याच्या कारमध्ये गोमांस ठेवावं। बजरंग दलची लोक एकतर त्याला मारतील किंवा त्याला तुरुंगवास तरी होईल। हा विचार करून ती अमान सोबत मिळून अगदी व्यवस्थित कट रचते। अमान कुठून तरी गोमांस आणतो। नंतर अमान आणि अमीना नवऱ्याच्या कारमध्ये ते गोमांस ठेवतात। नंतर अमान हा राहुल नावानं बजरंग कार्यकर्त्यांना भेटतो आणि वासिफच्या कारमध्ये गोमांस आहे अशी माहिती देतो। तो बजरंग दल कार्यकर्त्यांना उत्तेजित करतो की वासिफला मारून टाका, पण बजरंग दल कार्यकर्ते संयम ठेवून पोलिसांच्या मदतीने कार्यवाही करतात। सगळा कट रचण्यामध्ये अमीनाची मुख्य भूमिका आहे हे स्पष्ट झाल्यावर पोलीस अमीनाला अटक करण्याकरता तिच्या मागावर लागतात। तेव्हा चतुर अमीना सरळ कोर्टामध्ये जामीन मिळवण्याकरता जाते आणि वकिलांना भेटते।
पोलिसांना ही माहिती मिळाल्यानं पोलीस कोर्टामध्ये जातात, पण कोर्ट परिसरातून अटक करता येत नाही हा नियम असल्यानं पोलिसांनी नियम मोडला म्हणून काही वकील गदारोळ करतात. पण अमीनाला अटक करण्याकरता आलेल्या पोलिसांना सस्पेंड करा अशी मागणी करतात. परिणामी काही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारे चालाक लफडेखोर बाईच्या नालायकपणामुळे काही पोलीस निलंबित झाले तर वासिफचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. ही घटना लखनौची. सर मुझे नहीं मालूम क्या है, मुझे नहीं मालूम। सर मेरे फादर को फोन मेरे फादर को फोन तो है क्या बताओ पहले क्या है उसमें? नहीं मालूम भैया, मेरी गाड़ी यार खड़ी रहती मुझे क्या मालूम। यार ये सारे जूते चप्पल सब तुम्हारे, तो वो कौन सा अलग हो गया? भैया ये क्या हो रहा है? आराम से छोड़े यार, क्यों इतना इरिटेट हो रहे हो? हैं? घबरा क्यों रहे हो तुम? मुझे पता है मेरी जान का सबको नहीं मानता है क्या? ये गाँव बोलो भाई भैया काम नहीं मालूम। गुफरान सिद्दीकी एडवोकेट जी। गुफरान सिद्दीकी जी 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 ये भी एडवोकेट है, इनको गिरफ्तार करने के लिए प्रयास की जी सर, इनको गिरफ्तार करने के आमिना खातून और गुफरान सिद्दीकी एडवोकेट। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.